नमस्कार मंडळी. तर मी आता आलो आहे कनेश्वर मंदिरामध्ये, कसब्यामध्ये आहे ते. या ठिकाणी तर तुम्हाला दाखवतो या मंदिराचा पूर्ण व्ह्यू. तर हे बघा, हे पूर्ण या ठिकाणी बघा, ही शंकरची पिंडी आहे. तसेच बाजूला तसेच आता आपण आतमध्ये प्रवेश करतोय. बघा, या ठिकाणी सज्जी काका आहेत. हे 5 पांडवांचं एक ताट आहे. या ठिकाणी आतमध्ये प्रवेश केला. आता आपण आतमध्ये आलो आहे. या ठिकाणी पहिलं नंदीचे हे बघा, इथून या ठिकाणी तुम्हाला हे बघा शंकराचे दिसते. या ठिकाणी हे इथे एक 5 पांडवांचं ताट आहे. तर या ठिकाणी चला आपण आता आतमध्ये जाऊन बघूया परत. हे बघा, आपण आतमध्ये आलो आहे. हे ही शंकराची पिंडी आहे. या ठिकाणी हे कर्णेश्वर मंदिराचे या ठिकाणी हे बघा. तसेच बाजूला इथे दगडामध्ये कोरलेली मूर्ती आहे. पूर्ण असं नक्षी कोरीव काम केलेलं आहे. बघू शकता. हां, तसंच आपण आता थोडी याबद्दल माहिती तुम्हाला मी सांगतो. तसंच या ठिकाणी बघा, हे नंदी महाराज आहे. तसेच अजून इथे एक दुसरा ताट देखील आहे. माहिती सांगतो. या सगळे एकत्र या माहिती सांगते घ्या. आता हे म्हणणं करून घ्या. कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर ज्योतिबा त्याकडे करून घ्या. कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर ज्योतिबा, हैदराबादचं शिव मंदिर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, त्यापैकी हेमाडपंथी वापरलेलं नाही बघा. एकावर एक दगड ठेवले, त्याला इंटरलॉक बोलतात. पलीकडे सूर्यदेव आहे. नंतर दर्शन घ्या. म्हणून सूर्यपासून कुंती पुत्र कर्ण, कर्णाचं कर्णेश्वर, पांडवांचा मोठा भाऊ कर्ण, 5 पांडवांची 5 ठिकाणी 5 ताटात बघा. 4 देवाच्या खाली 1 2 3 4 आणि देवाच्या खाली हे 4 खांब बघा. 4 खांब अखंड दगड आहेत. प्रत्येक खांबावर देव आहेत बघा. डोकीर बघा, प्रत्येक खांबावरती देव आहेत. गणपती पण आहे. सगळ्यांना दर्शन घ्या. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. ही छत्रपती संभाजींची सासरवाडी, राणी येसुबाईंचं माहेर. छत्रपती संभाजी आले ते 5 मिनिटं लागतील. इथून खाली गेलं की पूल आहे. पुलाच्या डाव्या साईडला 3 नद्यांचा संगम आहे. अलगनंदा, गोरवणे, शास्त्री आणि 3 नद्यांच्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर आहे. रेल्वे स्टेशनला, स्टँडला, तालुक्याला नाव दिलं खरं संगमेश्वर हे आहे. आणि छत्रपती संभाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची निहा कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायची. आणि पुतळा आहे ना, तिथे सरदेसाईंचा राजवाडा होता. संभाजींचं संस्थान होतं. आणि तिथे छत्रपती संभाजींना सरदेसाईंच्या वाड्यामध्ये पकडलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं, पुण्याला नेलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदी जवळ वडबुद्रुक तुळापूर गाव आहे. तिथे एक संगम आहे, भीमा भामा इंद्रायणीचा. तिथे छत्रपती संभाजींची हत्या झाली. म्हणून ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. कोकण तळ कोकण, गमिनी कावा, कसबा संगमेश्वर आणि आताचं छावा संगमेश्वर. छत्रपती संभाजींच्या छावा पिक्चरचं शूटिंगचं इथे घेतले बघा शूटिंग. आता इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे, 5 किलोमीटर सप्तेश्वर आहे आणि 3 किलोमीटर गरम पाण्याची कुंड आहे. धामणी, राजवाडी, वळवली टप्पा, राजवाडी ना ही आहे. जरा इकडे बघतो. ताट आहे. म्हणजे या ठिकाणी 5 ताट आहेत. हे तिकडे त्या साईडला बघा, हे पहिलं ताट बाहेर ताट आहे. तसेच प्रसाद घ्या. सर्वव्यापी त्यांचा घ्या फोटो. हे घ्या. सर्वव्यापी महेश्वरा योग गुरु सर्व देवा नामे करेन सत्यम शिवम सुंदरम सत्यमेव येते. हर हर महादेव. या तसेच या ठिकाणी ताट आहे. हे सुंदरसं कोरीव काम. तो शिलालेख आहे, तो वाचेल त्याला एका ठिकाणी टाकण्याची त्रिकोणमध्ये घ्या तो फोटो. हा ना, हा इथे हा जो शिलालेख आहे. शिलालेख आहे बघा. हा शिलालेख भाषा आहे, कोण लिपी आहे ती वाचता येत नाही. तो वाचेल त्याला याच्याखाली खडी टाकली मिळते ना, त्याच्याखाली खडी टाकाय. तळघर आहे. तर या ठिकाणी खाली तलगर आहे. आणि या शिलालेखावरती तुम्हाला दाखवलं, त्याच्यावरती जी लिपी लिहिली आहे ती जी लिपी वाचेल कोण त्याला हे पूर्ण ताटा ओपन होतील असं घेतात. तसेच
या पिंडीच्या खाली देखील एक अजून एक ताट आहे, 5वं ताट. हे बघा, हे एक आहे ताट या ठिकाणी. सुंदर नक्षीकाम आहे. तर तुम्हाला मी बाहेरून पण दाखवतो पूर्ण. जरा हे मंदिराचं काम चालू आहे. हे बघा, हे काही ठिकाणी हे पूर्ण ते बघा, ही इधर या ठिकाणी अजून एक मूर्ती आहे. असे बघा, पूर्ण या पूर्ण मंदिराला नक्षीकाम केलेलं आहे. 5 पांडव काढून मी बनवलेलं मंदिर आहे. हे बघा, पाहू शकता तुम्ही. त्याच्या बाजूला गणपतीचे देखील मंदिर आहे या ठिकाणी. तर आपण जाऊन गणपतीचे दर्शन घेऊया. हे बघा, कर्णेश्वर देवस्थान. गणपती बाप्पा मोरया. हे या ठिकाणी बघा, तुमची ऋतुश्रीपाद वल्लभाय म्हणून. तसेच या ठिकाणी बघा, हे इथं या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती एका बॅनरमध्ये लिहून दिलेली आहे. अष्टविनायक, गातीचा दक्षिण दरवाजा कोणता आहे, म्हणजे ज्या मंदिरामध्ये जसं काय ते मग या ठिकाणी दिले. बघा, गाभाऱ्यावरती प्रतिकृती, गद्देगड. बघा, या मंदिराचा आतील गाभारा तसेच आपल्या मूर्ती. तर इथे तुम्हाला पूर्ण म्हणजे माहिती दिलेली आहे. मंदिर बाहेर दृश्य कसे हे या ठिकाणी. उत्तर जगा लक्ष्मी द्वारपाल, रंगेश्वरी मंदिर, म्हणजे ते आपल्या ताटावरील शिवलिंग मंदिर पूर्ण या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे. तर तुम्ही नक्की या मंदिराला व्हिजिट करा. तो काही पूर्ण मंदिराचा व्ह्यू. तर हा व्हिडिओ माझा कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. तसेच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.